सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी महापौर विनायक कोंडेल यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आली होती। यावेळी स्थायी समितीसाठी 16 सदस्यांची निवड करण्यात आली। दरम्यान सोलापूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक सदस्य निवड सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी स्वीकृत नगरसेवकांचं 8 नाव वाचन केलं। रोहिणी रामचंद्र तळवळकर, अक्षय कुमार ज्ञानेश्वर अंजेकाने, मनीष शिवाजी के, वृषाली वीर धवन चालुक्य, श्रीनिवास रामकरण दायमा, रुद्रमणी गुरुसिद्धप्पा बोरामणी, ऋषिकेश विठ्ठल मेत्रे, ज्ञानेश्वर कृष्णहरी मॅकर। तर सोलापूर महापालिकेचे नगरसेवक प्रवीण दंतकाळे यांनी 7 नाव वाचली। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पालिका गटनेते अमोल शिंदे, काँग्रेस पक्षाचे गटनेते चेतन नरोटे तसेच MIMचे नगरसेवक अजहर हुंडेकरी यांनी स्वीकृत नगरसेवक पदाच्या प्रक्रियेवरून सत्ताधारी भाजप पक्षाला चांगलेच धारेवर धरले। निकष स्पष्ट न करता घेतलेला निर्णय मान्य नाही असा सूर विरोधकांकडून उमटला। पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत विरोधी सदस्यांनी सभागृहात घोषणाबाजी केली। दरम्यान सत्ताधारी भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी 8 नावे सभागृहात वाचण्यात आली। त्यानंतर 1 नाव पुढील सभेत घेण्यात यावे अशी विनंती सभागृह नेत्यांनी महापौरांकडे केली। या निर्णयावरूनही विरोधकांनी आक्षेप घेत चर्चा मागितली। गोंधळ वाढताच काही सदस्य आसनापुढे येत जोरदार घोषणा देऊ लागले। वातावरण तणावपूर्ण झाल्याने महापौर विनायक कोंडेल यांनी दुखवट्याचा प्रस्ताव मांडून सभा तहकूब करण्यात आली। सभेनंतरही दोन्ही बाजूंमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच राहिले। करने का रिकॉर्ड बनाया। सोलापुर महापालिका में अब तक सबसे ज्यादा तहकूब वोट 2017 से 22 तक हुए। तो मुझे ऐसा लग रहा है ये पहली सभा में जब तहकूब हो रहा है ये बोर्ड, बहुत सारे गंभीर विषय थे, पानी पुरोठे से लेकर बहुत सारे विषय थे, पुत्रों के बारे में था, उसके ऊपर हमको बोलना था। ये बता रहे थे कि अभी उसके ऊपर बात नहीं करेंगे, जो विषय चल रहा है स्वीकृत परिवहन उसके ऊपर बात करेंगे, बाद में उसके ऊपर डिस्कस करेंगे। लेकिन ये भारतीय जनता पार्टी 87 रहने के बाद भी 87 रहने के बाद भी जिनको सभागृह चलाने नहीं आता ये समझ में आ रहा है। नगर पालिकेची पहिली सभा ही कलंकित सभा आहे। 87 मेजॉरिटी असताना सभागृहाचा महापौर हे तहकुबाचा प्रस्ताव आणून दुखवट्याचा प्रस्ताव एवढं सोलापूर शहराने त्यांना वापरून देऊन आज सुकृत सदस्याचे 7 फक्त नाव जाहीर केलेले आहेत। परिवहनची आणि या ठिकाणी निवड करू शकत नाहीत। सोलापूर शहरातल्या लोकांनी निवडून दिलं त्यांचाही अपमान असं मला वाटतंय। हे सभागृह हे लोक चालू शकत नाहीत। स्वीकृत नगरसेवकांचा मुद्दा आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला असून पुढील सभेत उर्वरित नावावर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।